काजळ लावणे आले मी आज, असं नका बघू येते मला लाज, केला शृंगार आज घातलाय असाच, दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास, नखरेवाले कुठे निघाले घालून. हाय हॅलो नमस्कार अँड वेलकम बॅक टू आवर चॅनल पांडव परिवार. तर पहिले तर वी आर रिअली सॉरी की आम्ही खूप दिवसांनंतर महिन्यांनंतर ब्लॉग करतोय, बट रिझन पण तेवढं खास आहे कारण आम्ही एक नवीन काम घेऊन येतोय तुमच्यासमोर. सांग. तर गुढीपाडवा येतोय लवकरच 9 तारखेला 9 एप्रिलला. सो त्याच्या आधीच आम्ही गुढीपाडव्याचं शूट करतोय 10 डेज बिफोर. सो त्या शूटला आम्ही चाललेलो आहे. आता मी चालली आहे मेकअप आर्टिस्टकडे, जिथे आपला मेकअप होणार आहे, म्हणजे माझा होणार आहे. सानिकाचा पण एक आहे, माझं पण आहे, पण ते थोड्या दिवसानंतर आहे. सो मे बी त्याचा ब्लॉग होईल नाही होईल सांगता येत नाही, बट त्याच्या पोस्ट तुम्हाला इंस्टाग्रामवर दोघींच्या दिसतील. सो येस, सो आत्ता मी चालली आहे मेकअपला. सानिका मला सोडायला येते आणि मग माझं जेव्हा मी पूर्ण रेडी होईल तेव्हा ती रिटर्न येईल तिकडेच आणि मग आम्ही लोकेशनला जाणार आहोत. सो डायरेक्ट तिकडेच भेटूया. बाय बाय. सो येस, आपण पार्लरमध्ये आलेलो आहोत. तिकडे विनलताई आहे, तिने सगळी रेडी करून ठेवली, सगळी तयारी करून ठेवली आहे. विनलताई झाली सगळी तयारी? मीच लेट झाली आहे. सो इथे सगळी तयारी चालू आहे. सो येस, आता आपण मेकअपला स्टार्ट करूया. ऑलरेडी खूप लेट झाले आणि मग नंतर भेटूया. आहे आणि आम्ही सगळे रेडी आहोत. मी आणि ताई, संतोष दादा येतोय आणि सानिका आणि अजून कोणतरी यासोबत मी तुम्हाला दाखवते. सो गाईज, आज आपलं जे शूट आहे तिचं गुढीपाडव्याचा, तर त्यात ती फक्त एकटी नाही आहे, तिच्यासोबत एक मेल मॉडेलसुद्धा आहे. तर मी तुम्हाला दाखवते की कोण आहे मेल मॉडेल. सो ही इज द मेल मॉडेल. आज ते दोघांचं शूट आहे गुढीपाडव्याचा. तर आपण लोकेशनला गेल्यावर भेटूया परत आणि त्यांचा पूर्ण लुक तुम्हाला थोड्याच वेळात मी दाखवते. बरं आहेस ना? एकदम मजेत. तू का आलेस? पण मी असंच, मला काही काम झालं नव्हते घरी म्हणून आलो मी. कसं काय दिवस मोठा आहे? दिवस मोठा ना. हाँ, ये कर लो पहले. लोकेशनला जायला निघालो आहे. संतोषात इथे आहे. हाय संतोषदा. आणि मंदार आहे. हाय मंदार. सो आम्ही सगळे आता मागे बसलो आहे आणि निघतोय. लवकर लवकर भेटूयात तिकडे. येस, फायनली आम्ही लोकेशनला आलेलो आहे. शहापूर जवळ डोळखाम गाव आहे, तिथे आहे देशमुखवाडा. सो येस, आता आम्ही इथे शूटला स्टार्ट करतोय. आता जी आम्हाला रांगोळीचा शॉट घ्यायचा आहे तो सानिका त्यासाठी रांगोळी काढते. मी खोटी खोटी फक्त काढणार आहे ॲक्शन आणि मेन रांगोळी सानिका काढते. सानिका
सगळ्या हार ताट प्रत्येक शूटला यूज करून असं ट्रेडिशनल असेल रांगोळी चेंज झाली. व्हाईट रांगोळी मिळत नव्हती म्हणून. आणि मला शॉपमध्ये भेटत नव्हती ना म्हणून प्रतीक्षा तिकडे आहे. आणि इकडे दादाची कॅमेरा सेटिंग चालू आहे. आता शूटला स्टार्ट केलं आम्ही आणि खोटी खोटी रांगोळी काढते जी मी आधीच काढून झाली आहे. असं नका बघू येते मला लाज केला शृंगार आज घातला असाच दिसते मी भारी जणू अप्सरा खास नखरेवाले कुठे निघाले घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझे मोरणी शेजारी गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा ताई कसं वाटलं तुला बंगला? मस्त छान वाटते आणि खूप सुंदर वाडा आहे. खूप छान वाटते. फायनली शूट डन झालेला आहे. कधी फोटोज येतील व्हिडिओज येतील मला माहीत नाही, पण लवकरच ताईच्या दादाच्या आणि माझ्या आणि ऋषीच्या अकाउंटवर पडतीलच. आणि ह्या देशमुखवाड्याची डिटेल्स जरी तुम्हाला हवी असेल तर ती त्यांचा अकाउंटसुद्धा आम्ही मेन्शन करू, त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की कसं आहे काय आहे. दादा ब्लॉग झाला, छोटा ब्लॉग बनवला उभा. BTS शॉर्ट्स. मी शूट वगैरे करून आलो आणि मध्ये आम्ही थोडं खायला पण गेलेलो, बट तो मी शॉट घेतलाच नाही. सो येस, हे तर आमचं फोटोशूट. तुम्हाला कसं वाटलं ते सांगा. फोटोज मला वाटते झाले असतील, इंस्टाग्रामला अपलोड झालेले असतील. हा नंतर शेवटला ब्लॉग येईल. सो परत आपण असंच भेटूयात, नवीन नवीन ब्लॉग्स घेऊन आम्ही ट्राय करून नवीन नवीन ब्लॉग्स घ्यायचं. सो येस, आता आम्ही निघतोय. बाय विनलताई. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा, सबस्क्राईब पण करा चॅनल. कलरलेस. बाय. कुठे निघाले घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझे मोरणी चाल गुलाबी